हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या रविवार 12 जुलैच्या एपिसोडमध्ये पुढे नेमकं काय घडणार आहे आपण ते जाणून घेणार आहोत. कारण ही मालिका आता एका खूप इंटरेस्टिंग वळणावर येऊन थांबली आहे. फ्रेंड्स, या मालिकेचे पुढील काही एपिसोड खूप भारी असणार आहे. सोमवारच्या एपिसोडमध्ये तर आजपर्यंतचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भयानक ट्विस्ट येणार आहे. शेवटी सरकार आपलं भयानक रूप दाखवणार आहे. म्हणजे सरकारने आजपर्यंत काय काय कांड केलेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे. कामतांच्या प्रॉपर्टीसाठी पैशासाठी तिने राघव कामतचा खून केला, त्यानंतर देवदत्त किर्लोस्करचा खून केला आणि मग शेवटी तेजस्विनी कामतला सुद्धा मारलंच होतं, पण नशिबाने ती वाचली. पण आता ती चक्क स्वतःच्या सख्ख्या आईचा, जन्मदात्या आईचा खून करणारे, तिच्या डोक्यात गोळी घालणारे. मग हे सगळं नेमकं घडणार तरी कसं आणि या मालिकेत आता सगळ्यात मोठा ट्विस्ट काय येणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेमध्ये सध्या जो ट्रॅक सुरू आहे, जी गोष्ट सुरू आहे ती आपल्या सर्वांना माहिती आहे की खरी तेजस्विनी इतक्या मोठ्या दरीत पडली तरी ती वाचली आहे. आणि आता अनेकांना ही गोष्ट कळली आहे. म्हणजे इतक्या दिवस तेजस्विनी जिवंत आहे हे कोणालाही माहीत नव्हतं, पण आता 3 लोकांना ही गोष्ट कळून चुकली आहे. त्यातील पहिली व्यक्ती म्हणजे नंदा, दुसरी व्यक्ती म्हणजे कान्हा आणि तिसरी व्यक्ती म्हणजे सरकार. नंदामुळे सरकारला सुद्धा कळलंय की तेजस्विनी जिवंत आहे आणि कान्हाला फक्त एवढं माहिती आहे की तेजस्विनी जिवंत आहे, पण तेजस्विनी आहे कोठे हे त्याला माहीत नाहीये. पण नंदाला माहिती आहे की तेजस्विनी कोठे आहे. त्यामुळे आता नंदाला धमकावून तिच्या डोक्याला बंदूक लावून सरकार तेजस्विनीचा पत्ता विचारतीये आणि स्वतःच्या जीवाच्या भीतीने नक्कीच नंदा तिला या ठिकाणी घेऊन जाणार. पण या ठिकाणी गेल्यावर आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येईल. फ्रेंड्स, मग नेमकं काय घडणार? तर जेव्हा नंदा सरकारला त्या ठिकाणी घेऊन जाईल जेथे ती तेजस्विनीला भेटली होती, तेथे गेल्यावर नंदा आणि सरकारला जबर धक्का बसेल. कारण त्या ठिकाणी तेजस्विनी नसणार. तेजस्विनी तेथून गायब झालेली असेल आणि हे पाहून नंदाच्या पायाखालची जमीन सरकणार. कारण नंदाला तर हे एकमेव ठिकाण माहिती आहे. मग तेजस्विनी गेली कोठे? सरकार तिला म्हणेल, खरं खरं सांग, तेजस्विनी कोठे आहे? नंदा म्हणेल, अगं बाई, तेजस्विनी येथेच होती. सरकार म्हणेल, खोटं बोलू नको, तू मला पुन्हा एकदा फसवतीये, मला डबल क्रॉस करतीये. खरं सांग, तेजस्विनी कोठे? मला एवढं तर माहिती आहे की तेजस्विनी जिवंत आहे हे तुला माहिती आहे. तेजस्विनी कोठे हे तुला माहिती आहे. त्यात तू खोटं नाही बोलली, पण मला चुकीच्या ठिकाणी तू घेऊन आली आहे एवढं मला मात्र चांगलंच ठाऊक आहे. तेव्हा नंदा खूप घाबरणार, हातापाया जोडणार, गयावया करणार. अगं, मला माहीत होती ती जागा हीच आहे. मी तेजस्विनीला येथेच पाहिलं होतं, येथेच भेटली होती. तेजस्विनी येथेच कुठेतरी असेल. मग सरकार आणि नंदा सगळीकडे तेजस्विनीला शोधतील, पण तोपर्यंत तेजस्विनी तेथून गायब झालेली असेल आणि मग सरकारच्या तळपायाची आग मस्तकात जाणार. या नंदाने आपल्याला फसवलंय, डबल क्रॉस केलंय. एकतर तेजस्विनी जिवंत आहे हे तिला माहीत होतं, तरीसुद्धा तिने मला सांगितलं नाही. मग तेजस्विनीकडून प्रॉपर्टीच्या पेपर्सवर सह्या करून घेण्याची आयडिया तिने केली. म्हणजे ती मला बाजूला सारून या सगळ्या संपत्तीची मालकीण स्वतः बनणार होती. आणि आता ती मला तेजस्विनीचा पत्तासुद्धा सांगत नाहीये. या सगळ्यामुळे सरकारचं डोकं फिरलेलं असणार आणि मग सरकार सगळ्यात मोठा निर्णय घेणार. सरकार चक्क नंदाच्या डोक्याला बंदूक लावणार. नंदा तिची माफी मागत असेल, म्हणत असेल, अगं मी खरं बोलतीये, मी तुझी आई आहे, मला मारू नको, मला आणखीन वेळ दे, मी तिला शोधून काढते. पण सरकार आता वाट पाहण्याच्या मनस्थितीत नसेल आणि सरकार चक्क नंदाच्या डोक्यात गोळी घालणार आणि नंदाचा खून करणार, तिला मारून टाकणार. फ्रेंड्स, लपंडाव मालिका सुरू झाल्यानंतरचा हा सगळ्यात मोठा ट्विस्ट असेल यात शंका नाही. सरकार आता काहीही करून आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी पेटून उठली आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की गुरुजी आले होते आणि त्या गुरुजींनी सरकारला सांगितलंय की लवकरच तुझा खरा चेहरा तुझा घात करणार आहे आणि सगळं तुझ्या हातून निघून जाणार आहे. त्यामुळे सरकार खूप घाबरली आहे. आता सगळं माझ्या हातून निघून जाणार, सगळं संपणार
अशी भीती तिला वाटतीये आणि या भीतीमुळेच तिला लवकरात लवकर तेजस्विनीला शोधायचं आहे आणि तिला खरोखर संपवायचं आहे. पण नंदा आपला पत्ता सांगत नाहीये, त्यामुळे सरकार आता नंदालाच संपवणार. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की मग तेजस्विनी गेली कुठे? तेजस्विनी तर येथेच राहत होती त्या सविता आणि तिच्या बाळाबरोबर. मग अचानक तेजस्विनी गायब झाली तरी कशी? तर फ्रेंड्स, याचं उत्तर म्हणजे आपला कान्हा. कान्हाच्या लीला या अजबच आहेत. कान्हाने नंदा आणि सरकार या ठिकाणी पोहोचण्याआधीच तेजस्विनीला तेथून गायब केलंय. मग कान्हाला कसं समजलं की तेजस्विनी जिवंत आहे? साईबाबांनी त्याला कौल दिला होता, पण त्याच्याकडे कोणता पुरावा नव्हता. मग सरकारच्या आधी कान्हा तेथे कसा पोहोचला? तेजस्विनी जिवंत आहे आणि ती या ठिकाणी आहे हे कान्हाला कसं कळलं? तर फ्रेंड्स, आपण शनिवारच्या एपिसोडमध्ये पाहिलं की कान्हाला तेजस्विनीचा फोटो सापडला होता आणि या फोटोत पाहून त्याला कळलं होतं की तेजस्विनीच्या हातात जी सोन्याची अंगठी होती तीच अंगठी त्या दिवशी ती बाई विकायला सोनाराच्या दुकानात आली होती. मग कान्हा या सोनाराच्या दुकानात पोहोचला. तेथून त्याला ही सोन्याची अंगठी भेटली. मग त्याला कळलं की हो, हीच तेजस्विनीची अंगठी आहे. याचा अर्थ ज्या बाईने ही सोन्याची अंगठी विकली, जिला मी हॉस्पिटलमधून घरी सोडलं, त्या बाईच्याच घरी तेजस्विनी आहे. आणि मग कान्हा लगेच त्या ठिकाणी पोहोचला असेल, कारण कान्हा त्या ठिकाणी दोनदा येऊन गेलाय, त्यामुळे त्याला पत्ता तर माहिती आहे. कान्हा लगेच त्या ठिकाणी पोहोचला आणि तेजस्विनीला भेटला. तेजस्विनी आधी तर घाबरलेली असेल, नाही नाही मला नाही यायचं, मला भीती वाटते. पण कान्हाने तिला समजून सांगितलं असेल की येथे तुमच्या जीवाला धोका आहे आणि तुम्ही घाबरू नका. मागच्या वेळेस जे घडलं ते यावेळेस घडणार नाही. आम्ही सरकारला यावेळेस वरचढ ठरू देणार नाही. उलट तुम्ही या ठिकाणी थांबलात तर आज ना उद्या सरकार तुम्हाला शोधेल, तुमचा जीव घेईल. पण मी तुम्हाला एका सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि आपण सगळे मिळून सरकारला आता कायमचं संपवूया. यानंतर ती पुन्हा कधीच तुम्हाला त्रास देणार नाही. तुमच्या मृत्यूच्या बातमीने तुमची मुलगी किती दुःखी आहे हे कान्हा तिला सांगणार आणि मग तेजस्विनी ही कान्हाबरोबर जायला तयार होईल. आता कान्हा तिला कोठे ठेवणार? सखी सदन चाळीत की मग आपल्या घरी की आणखीन कोणत्या ठिकाणी ते माहीत नाहीये. पण कान्हाने तेथून तेजस्विनीला गायब केलंय, त्यामुळेच सरकार आणि नंदाला ती सापडली नाही आणि बिचाऱ्या नंदाचा त्यामुळे जीव गेला, एवढं मात्र नक्की. पण मग आता कान्हाचा पुढे काय प्लॅन असेल? कान्हा हा सखीला ही गोष्ट सांगणार का की तुमची आई जिवंत आहे आणि ती माझ्याकडे आहे? पण या मालिकेचा इतिहास पाहता असं दिसतंय की कान्हा ही गोष्ट सखीला सांगणार नाही. कान्हा ही गोष्ट सखीपासून नक्कीच लपवेल की तुमची आई जिवंत आहे आणि ती माझ्याकडे आहे. आणि कान्हा एक वेगळा प्लॅन बनवेल, ज्या प्लॅनमुळे सरकारचं सत्य सगळ्यांसमोर येण्यास मदत होईल. कारण जरी खरी तेजस्विनी सगळ्यांसमोर आली तरी सरकार पुन्हा एकदा तोच कांगावा करणार की ही मनस्विनी आहे, माझी जुळी बहीण आहे आणि खरी तेजस्विनी मी आहे. आणि आता कान्हा सखीकडे फक्त एकच पुरावा आहे आणि तो म्हणजे सखीला जन्माला घालताना खऱ्या तेजस्विनीच्या पोटावर असलेली ती खून. पण प्रेक्षकांना ही सुद्धा शंका वाटतीये की जसं सरकारने डोळ्यांचा रंग बदलला तसं सरकार पोटावर एखादं ऑपरेशन करून तशी खून सुद्धा आणू शकते आणि कोर्टात हे सिद्ध करणं खूप अवघड जाईल की कोणती खून खरी आहे आणि कोणती खून ही खोटी आहे. त्यामुळे सरकारला नेस्तनाबूत करणं, बर्बाद करणं हे खूप अवघड आहे. त्यामुळे कान्हा एवढ्या लवकर तेजस्विनीला सगळ्यांच्या समोर आणेल असं तर काही वाटत नाही. यासाठी कान्हा नक्कीच काहीतरी वेगळा प्लॅन बनवणार. परंतु शेवटी ही एक मालिका आहे, त्यामुळे एवढ्या लवकर फास्टमध्ये गोष्टी घडतील असं वाटत नाही. काहीतरी मोठा ट्विस्ट नक्कीच या मालिकेत येऊ शकतो. असंही होऊ शकतं की कान्हाने तेजस्विनीला सगळ्यांसमोर आणलं, पण त्यानंतर कोण खरी तेजस्विनी आणि कोण मनस्विनी हे सिद्ध करणं शक्य होणार नाही. सरकार नक्कीच ऑपरेशन वगैरे करून घेईल, आपल्या पोटावर सेम तशीच खून आणेल आणि या सगळ्या जाचातून सुटेल. मग तर कान्हा सखी तेजस्विनीकडे स्वतःचं सत्य सिद्ध करण्यासाठी कोणताही ऑप्शन नसेल. त्यांना स्वतःचं सत्य हे जगासमोर आणताच येणार नाही. मग अशा वेळेस काय होणार? तर अशा वेळेस होऊ शकते या मालिकेतली सगळ्यात मोठी एंट्री, या मालिकेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट या मालिकेत येऊ शकतो आणि तो म्हणजे राघव कामत. फ्रेंड्स, जसं नंदाने तेजस्विनीला शोधून काढलं तसं कदाचित तिने राघव कामतला सुद्धा शोधून काढलेलं असेल.
कारण एका एपिसोडमध्ये ती म्हणाली होती की राघव कामत सारखीच सखी चिवट आहे. आणि तेव्हा सरकारला सुद्धा संशय आला होता की राघवबद्दल या म्हातारीला कसं माहीत, ती तर राघवला कधी भेटली नाही आणि राघवचा मृत्यू होऊन तर 12 वर्ष झाली आहेत. पण तेव्हा नंदाने वेळ मारून नेली होती आणि असं सांगितलं होतं की मोठी पार्टी होती ना, म्हणून मला तिच्याबद्दल सगळं माहिती आहे. पण यामागे सुद्धा मोठं रहस्य आहे असंच वाटतंय. जशी तेजस्विनी एवढ्या मोठ्या दरीत पडून वाचली, तसा राघवसुद्धा या दरीत पडून वाचू शकतो, जिवंत असू शकतो. पण तेजस्विनी तर महिन्याभरात परत आली. पण मग तसा राघव कामत का परत आला नाही? 12 वर्ष तो कोठे होता? काय करत होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला येत्या काळात मिळतील. कदाचित तो कोमात असेल, त्याची स्मरणशक्ती गेलेली असेल, त्यामुळे तो कोणासमोर आला नाही. पण आता नंदानेच त्याला शोधून काढलंय आणि नंदा त्याचंच काम करायला आलेली असू शकते. आणि नंदामुळेच हे सगळं घडलेलं असू शकतं, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचे पुढील काही एपिसोड खूप इंटरेस्टिंग असणार आहे, यात शंका नाही. कारण सरकारचं सत्य तर सगळ्यांसमोर येणारच आहे. खरी तेजस्विनी जेव्हा सगळ्यांसमोर येईल, तेव्हा सरकारला कोठे तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तसंही गुरुजींनी भाकीत केलंय की सरकारचा खेळ संपणार, सरकारचा चेहराच तिचा घात करणार आणि सगळं तिच्या हातून निघून जाणार. गुरुजींनी सांगितलं होतं की रावण आणि दुर्योधनाचा अहंकार टिकला नाही, मग सरकार काय चीज आहे? सरकार तर बर्बाद होणारच, यात शंका नाही. पण कान्हाचं सत्यसुद्धा अजून सखीला माहीत नाहीये. कान्हा जे फोटोज लपवतोय, त्या फोटो मागे सुद्धा काहीतरी मोठं गुपित असू शकतं. आणि शक्यता तर हीच आहे की हे फोटोज म्हणजे सखी आणि कान्हाच्या बालपणाचे फोटो असतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राघव कामत आणि देवदत्त किर्लोस्कर हे खूप चांगले मित्र होते. अपर्णा आणि तेजस्विनी सुद्धा चांगल्या मैत्रिणी होता आणि या दोघांच्या कुटुंबांचं एकमेकांकडे जाणं येणं होतं. कान्हा आणि सखी हे दोघे लहानपणी एकत्र खेळायचे. कान्हा कान्हा बनायचा, सखी राधा बनायची आणि या दोघांचे तसे फोटो कदाचित तेच सना या कुर्त्यामध्ये लपवलेले असतील. पण कान्हाला एवढ्या लवकर हे सत्य सखीसमोर येऊ द्यायचं नाहीये. कान्हाला सखीला हे कळू द्यायचं नाहीये की सरकारने माझ्या बाबांचा खून केला होता आणि त्याचा बदला घेण्यासाठीच मी या घरात आलो होतो आणि मग नाईलाजाने मला तुमच्याशी लग्न करावं लागलं. कारण मला सरकारला बर्बाद करण्यासाठी या घरात एक महत्त्वाची जागा हवी होती, या घरामध्ये एक स्थान हवं होतं, म्हणून मी हे सगळं केलं. आणि कदाचित कान्हाने सखीला हे सत्य सांगितल्यावर सखीच्या मनात कान्हाबद्दलचा जो गैरसमज आहे तो दूर होऊ शकतो. कारण सखीला असं वाटतं की कान्हाने फक्त तिच्या पैशांसाठी तिच्याशी लग्न केलंय. पण जेव्हा सखीचा हा गैरसमज दूर होईल तर सखी आणि कान्हाची दिलजमाई होईल. सखी कान्हाला पुन्हा आपला नवरा मानेल, दोघांचा संसार सुरू होईल. आणि कान्हाला एवढ्या लवकर संसार सुरू व्हायला नकोय, त्यामुळे कदाचित तो हे सत्य लपवतोय. नाहीतर हे सत्य तो सखीपासून का लपवतोय याचं काहीच लॉजिक दिसत नाही. कारण आपल्या बापाचा खून केल्यानंतर कोणताही मुलगा सखीच्या भावनांचा विचार करण्यापेक्षा फक्त आपल्या वडिलांचा बदला घेण्याचा विचार करेल. ही गोष्ट तर सखीला सहज समजू शकते. पण कान्हा मात्र तिला हे सत्य सांगण्यापासून घाबरतोय आणि थांबतोय. पण आज न उद्या तिला हे कळेलच आणि मग सखीची रिॲक्शन काय असेल हे पाहायला मजा येणार आहे. पण ज्या दिवशी राघव कामत परत येईल आणि तेजस्विनी तर जिवंत आहेच, त्या दिवशी सखीच्या आयुष्यातून दूर गेलेली सगळी सुख तिला परत मिळतील. सखीला 12 वर्षांचा वनवास भोगावा लागलाय. 12 वर्ष तिचे आईबाबा तिच्यापासून दूर होते, परंतु तिला आईबाबांचं सुख हे नक्कीच परत मिळेल, यात शंका नाही. आणि मग कान्हाला सुद्धा जो आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घ्यायचा आहे, सरकारला बर्बाद करायचंय, जे हाल त्याच्या आईने सोसले लहानपणी बाबांच्या मृत्यूमुळे, जो त्रास कान्हाला झालाय, तो सगळा त्रास कान्हा व्याजासकट या मनस्विनीला सरकारला परत करेल, यात शंका नाही. आणि तो दिवस खूप आनंदाचा असेल, एवढं मात्र खरं. पण सरकार ही सुद्धा काही कमी नाहीये. सरकारला कळलंय की तिचा अंत आता जवळ आलाय. गुरुजींनी भाकीत केलंय आणि विक्रमने सुद्धा तिला सांगितलंय की गुरुजींनी केलेली भाकीतं ही खरी असतात आणि हे भाकीत सुद्धा खरं ठरणार आहे की सरकारचा अंत जवळ आलाय, सरकारचा चेहराच तिचा घात करणार. मग या भाकिताचा अर्थ काय आहे? तर या भाकिताचा अर्थ खूप सोपा आहे.
तुझा चेहराच तुझा घात करणार. आता मनस्विनीचा चेहरा हेच तिचं सगळ्यात मोठं अस्त्र आहे. जर मनस्विनी आणि तेजस्विनीचा चेहरा एकमेकांसारखा नसता तर तेजस्विनीला हटवून मनस्विनीला तिची जागा घेताच आली नसती. कामत एम्पायर स्वतःच्या ताब्यात घेताच आलं नसतं आणि या चेहऱ्याचा फायदा मनस्विनीने घेतलाय. आणि जेव्हा तेजस्विनी परत येईल म्हणजे मनस्विनीचाच एक चेहरा परत येणार आणि जेव्हा तो चेहरा परत येईल तेव्हा सगळ्यांना कळेलच की ही तेजस्विनी नाही आहे, ही मनस्विनी आहे. आणि सरकारने काहीही केलं तरीसुद्धा तिला तेजस्विनीचं नावच वापरावं लागतं. ती स्वतःचं नाव नाही वापरू शकत आणि त्यामुळेच तिचा चेहराच तिचा घात करणार आहे एवढं मात्र नक्की. पण सरकार आता पेटून उठली आहे. सरकारला तिचा अंत जवळ दिसतोय आणि ते म्हणतात ना की जेव्हा दिवा विझणार असतो तेव्हाच त्याची वात ही जास्त फडफड करते. तसंच सरकारचं होतंय. सरकारचा दिवा आता विझणार आहे त्यामुळे सरकारची फडफड सुरू झाली आहे आणि या फडफडमध्येच तिने एक खूप मोठा गुन्हा केला आहे. चक्क स्वतःच्या आईचा जीव घेतला आहे, नंदाला गोळी मारली आहे. आता जो प्रोमो आपण पाहिला आहे त्यात तर असंच दिसतंय की सरकार नंदाच्या डोक्यात गोळी घालून तिला मारतीये. पण आता हा प्रोमो जो दाखवला आहे तसाच असेल तर मालिकेत खूप मोठा ट्विस्ट येईल यात शंका नाही. जर नंदा मेली तर त्यानंतर सरकार पुढे काय करणार? सरकारच्या तोंडाला रक्त लागलेलं असेल आणि ही जखमी वाघीण मग कोणालाही सोडणार नाही. इतके दिवस सखी आणि कान्हा जे पोरकटपणा करत होते, खरंच हे दोघे पोरकटपणा करताय आणि सरकार सगळं सहन करून घेतीये. पण जर सरकारने हिंमत दाखवली आणि कान्हा सखीच्या डोक्याला बंदूक लावली ना तर या दोघांची चांगली टरकणार यात शंका नाही. अशा वेळेस सरकारचा रुद्रावतार हा कान्हा आणि सखीसाठी चांगलाच धोकादायक असू शकतो. या दोघांना त्याची जबर किंमत चुकवावी लागेल यात शंका नाही. मग जेव्हा सरकार ही आता मरण्या मारण्यावर आली आहे, नंदाला तर तिने आधीच मारलंय, मग ती परशुराम आणि मीनाक्षीला सुद्धा खूप त्रास देऊ शकते, सखीला सुद्धा किडनॅप करण्याचा मारण्याचा प्रयत्न करू शकते. यात कान्हाला आता खंबीर राहावं लागणार आहे कारण कान्हा सखीला सरकारच्या कोपापासून वाचू शकतो यात शंका नाही. आणि सरकार तर प्रत्येक जितके तिला शक्य असतील तितके प्रयत्न करेल. ज्या दिवशी तिला कळेल की तेजस्विनी जिवंत आहे त्या दिवशी ती तेजस्विनीला मारण्याचा सगळ्यात आधी प्रयत्न करेल. कारण तेजस्विनी जिवंत तर तिचा खेळ संपला आणि ज्या दिवशी तेजस्विनी नसेल त्या दिवशी तिला हात लावण्याची कोणाची हिंमत नसणार. कारण तसंही सगळं तिच्या नावावरच आहे. आणि आता जर कान्हा आणि सखीला कळलंय की सरकारकडे प्रॉपर्टीचे खरे पेपर्स नाही आहेत, याचा अर्थ जी काही प्रॉपर्टी आहे ती सखीच्या नावावर आहे वारसा हक्काने, मग सखी आणि कान्हा तेजस्विनीला घराबाहेर काढू शकतात, तिच्याकडून कंपनी सगळे हक्क काढून घेऊ शकतात. पण ते असं काहीच करत नाहीये. तर त्यांना आधी हे सिद्ध करून दाखवायचं आहे की ही तेजस्विनी नाही तर ही मनस्विनी आहे. आणि जोपर्यंत खरी तेजस्विनी समोर येत नाही तोपर्यंत मनस्विनीचं सत्य समोर आणणं सुद्धा अवघड आहे. कारण पोटावर एक खून आहे ही गोष्ट तर सरकार केव्हाच उडवून लावेल यात शंका नाही. पण जेव्हा खरी तेजस्विनी समोर असेल तेव्हा अनेक गोष्टी फायदेशीर ठरू शकतात. पण सरकार खऱ्या तेजस्विनीला किती दिवस समोर टिकू देते हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं होतं की मागच्या वेळेस सरकारच त्या दरीत पडली असती आणि गेली असती, पण तेजस्विनी बिचारी खूप चांगल्या मनाची, या सरकारला तिने वाचवलं आणि मग त्या सरकारनेच तेजस्विनीला दरीत ढकलून दिलं आणि आत्ता हे सगळं काही घडतंय. नाहीतर सरकारचा खेळ केव्हा संपला असता आणि काही विषयच राहिला नसता. त्यामुळे तेजस्विनी खूप घाबरट आहे, ती सरकारला घाबरते, ती खमकी नाही आहे आणि सरकारसमोर ती किती टिकू शकेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. कारण कान्हा आणि सखीच्या मदतीनेच ती सरकारसमोर टिकू शकते. हो, जर राघव कामत परत आला तर राघव कामतसमोर सरकारची डाळ गळणार नाही. कारण राघव कामत खूप डेंजरस होता, एवढा मोठा बिझनेस त्याने उभा केला आहे, सरकारने त्याला विश्वासघाताने दरीत ढकलून दिलं. नाहीतर राघव कामतला मारणं एवढं काही सोपं नव्हतं, त्याला त्याच्याकडून सगळं हिरावून घेणं हे सोपं नव्हतं. आणि आता जर राघव परत आला तर यावेळेस तो आणखीन डेंजरस असेल आणि त्याला बदला घ्यायचा असेल. त्याच्या आयुष्याची 12 वर्ष वाया गेलेली असणार, त्याला त्याच्या कुटुंबापासून दूर राहावं लागलेलं असणार आणि या सगळ्यांचा बदला तो सरकारकडून नक्की घेईल. आणि जेव्हा
एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला राघव कामत, तेजस्विनी कामत, सखी कामत आणि कान्हा उभा असेल, तेव्हा सरकार संपल्याशिवाय, सरकार पडल्याशिवाय राहणार नाही, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचे येणारे काही एपिसोड एकानंतर एक जबर ट्विस्ट घेऊन येणार आहेत आणि लवकरच सरकारचा अंत होणार आहे, सरकार पडणारे, सरकारची सगळी सत्ता संपुष्टात येईल, एवढं मात्र खरं. फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव मालिका आवडते का? तुम्हाला काय वाटतं? खरी तेजस्विनी परत आल्यानंतर खरा राघव कामतसुद्धा परत येईल का? सरकारने नंदाला खरंच मारलंय का? नक्कीच कमेंट करून सांगा. लपंडाव मालिका आवडते का? हे सुद्धा कमेंट करा. आणि लपंडाव मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.